श्री स्वामी समर्थ. आपल्या गणपतीच्या डेकोरेशनसाठी थोडा बाकीच वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणजे लाईट. तर ती आम्ही लाईट घ्यायला गेलो भारतीमध्ये. त्याच्यानंतर लाईट आम्ही घेऊन आलो. मग अनुज आणि बाबांनी ती लाईट लावायचं काम सुरू केलं आणि बाकी आमची कामं चालू होती ती आम्ही करत होतो. आणि फक्त थोडीफारच राहिलेली कामं, कारण की आज गणपती बाप्पा आणायचा होता म्हणून आम्ही हे सगळं डेकोरेशनचं काम करून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही 21 दुर्वांची जुडी अशी आम्ही 7 जुड्या अशा बनवून ठेवल्या, कारण की उद्या त्या व्हायच्या आहेत म्हणून. कारण की उद्या गडबड नको म्हणून आम्ही ही सगळी कामं करून घेतली. तर त्याच्यानंतर आमची इथे मस्ती पण चालू होती, कारण की अशा इकडच्या तिकडच्या आमच्या गप्पा चालू होत्या. तर आम्ही हे दोघांनी म्हणून आम्ही आमचं काम हे केलं. त्याच्यानंतर गणपतीच्या म्हणजे टेबलाच्या बाजूला आमची फक्त रांगोळी काढायची बाकी होती. तर ती आम्ही सोन्याची पावलं पण आपल्याला काढायची होती गणपती बाप्पाची. तर ती पण मी काढून घेतली, कारण की आमचा गणपती बाप्पा आत्ता रात्री येणार होता. आणखी उद्या सकाळी आम्ही आणतो दरवर्षी, पण ह्या वेळेला आम्ही असं ठरवलं की गणपती आपण रात्री आणूया. कारण की आमचं डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं ना, मग आम्ही रात्री गणपतीला घेऊन येण्यासाठी जाणार होतो. म्हणून पहिलं आम्ही सगळी रांगोळी वगैरे काढून घेतली, कारण की गणपती बाप्पा येण्याच्या आधी हे सगळं काम उरकलं पाहिजे, नंतर ही कामं करायला नको म्हणून आम्ही सगळं करून घेतलं. बाबा, चिनू, मी आणि आदित्य आम्ही गणपती बाप्पाला आणायला निघालो गाडी घेऊन. त्याच्यानंतर आम्ही पोचलो वरसोलीला. हे आहे वरसोलीमध्ये मोरया कला केंद्र. तिथे आम्ही पोचल्यानंतर खूप साऱ्या गणपतीच्या मूर्त्या अशा मस्त मस्त होत्या आणि अजून बाकी काम होतं गणपतीचं. त्या लोकांची सगळी घाई चालू होती, कारण की उद्या गणपती प्रत्येकाला द्यायचे होते. मग आम्ही आमचा गणपती घेऊन निघालो. ह्या वर्षी मी गणपती बाप्पाला घरात घेऊन आली, कारण की दरवर्षी मी घेऊन येत नाही, माझे बाबा घेऊन येतात. पण ह्या वर्षी ते आजारी असल्यामुळे मी गणपती घेऊन आली घरामध्ये. आणि त्याच्यानंतर मम्मीच्या पायावरती पाणी वगैरे ओतला. त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं औक्षण केलं आणि औक्षण केल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाला घरात घेऊन येणार होतो, कारण की खूप आनंद वाटतो गणपती बाप्पा घरी आल्यानंतर. आणि हे सगळ्यांच्या घरी आनंदच असतो. पण ह्या वर्षी आमच्या घरी फर्स्ट टाईम असं झालं आहे की गणपती बाप्पा ज्या दिवशी यायचा असतो त्या दिवशी नाही, त्याच्या आदल्या दिवशीच आमच्या घरी आलेला होता. आणि खूप आम्हाला आनंद वाटत होता. आणि आमचं डेकोरेशन वगैरे सगळी आमची कामं झालेली. फक्त गणपती बाप्पा कधी मकरात बसतो आम्ही ह्याचीच वाट बघत होतो खूप सारी. त्याच्यानंतर मी घरात घेऊन आली गणपती बाप्पाला आणि त्याच्या मखरामध्ये त्याला बसवलं. तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सगळ्या गणपती बाप्पाचे व्हिडिओ दाखवेन. थँक्यू.